जण तलाव आहे. वसुंधरा योजनेअंतर्गत या तलावाचं सुशोधीकरण करण्यात आलं होतं. लाखो रुपये खर्च केले होते. हे तलावाची परिस्थिती आहे. तलावामध्ये शेवाळी आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले सुमित एल्को कंपनी यांनी या तलाव परिसरमध्ये डम्पिंग ग्राउंड तयार केलेलं आहे. इतर ठिकाणीचे कचरा आणून या हुक लोडरमध्ये टाकतायत. यांचं म्हणणं असं आहे ड्रायव्हरचा की सुमित रितेश करून कोण आहे यांचा सुपरवायझर, त्यांनी सांगितलं आहे की ते आणून टाकायचं. हे बघू शकता, कोटी रुपये खर्च करून ह्या कंपनीला टेंडर दिलं आहे. हा टेंडर दिल्यामुळे इथं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बघू शकता, हे घनकचरा विभागाचा भोंगल कारभार. आमचे इथले उपायुक्त घनकचरा विभागाचे हे घनकचरा विभागाच्या हे स्वच्छ भारत अंतर्गत मोठे मोठे योजना राबवतात. त्याच्यामधला हा एक योजनाचा बघू शकता. त्या योजनेतला हा एक मोठा समोर उदाहरण आहे. बघा, एक देशाचे पंतप्रधान हे म्हणतात गौमाता. गौमाता बघा प्लास्टिक खात आहेत. हे डम्पिंग तयार केलेले आहेत. 10 दिवसाचा कचरा इथे तयार आहे. कोटी रुपये खर्च करून दिलो. या कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचा अक्षरशः भ्रष्टाचार उघड करण्यात येत आहे.